नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ सगळ्यांना। टुवर्ड्स द अदर वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये नेहमीप्रमाणे पुणे शहराजवळील एका सुंदर अशा स्थळाची माहिती मी इथे तुम्हाला देणार आहे। त्याचबरोबर इथे जायचं कसं, आजूबाजूला काय काय फिरायचं, खायचं कुठे आणि अजून खूप काही अशी माहिती मी तुम्हाला देणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि काही अजून माहिती प्रश्न तुम्हाला असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। आणि अजून एक गोष्ट म्हणजे जर तुम्ही पहिल्यांदाच टुवर्ड्स द अदर वर्ल्ड या चॅनलला भेट देत असाल तर आम्हाला सबस्क्राइब करा। आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, महाराष्ट्राला लाभलेले ऐतिहासिक आणि भौगोलिक महत्त्व अवर्णनीय आहे। याच निसर्गाच्या वेगवेगळ्या निर्मितीमुळे महाराष्ट्राला निसर्गरम्य ही ओळख मिळाली। तर आपल्याला माहितीच आहे, नगर जिल्ह्यातील निगोज येथील रांजणखळगे हे जगप्रसिद्ध आहे आणि येथे देखील खूप पर्यटक भेट देतात। अशीच निसर्गाची प्रक्रिया आणि कलाकृती या दोन्ही गोष्टी आपल्याला पुणे शहराजवळील इंद्रायणी नदीपात्रात पाहायला मिळणार आहे। ते ठिकाण म्हणजे कुंडमाळा। याच कुंडमाळा या स्थानाची निसर्गामुळे झालेली एक विशेष रचना आजच्या या व्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत। पण आधी आपण कुंडमाळाविषयी थोडी माहिती जाणून घेऊया। कुंडमाळा येथील इंद्रायणी नदीमुळे तयार झालेले रांजणखळगे आजही काही लोकांसाठी अपरिचित आहे। कुंडमाळा हे इंदोरी गाव व शेलारवाडी यांच्या अगदी मधोमध असलेले ठिकाण आहे आणि इथे पोहोचण्यासाठी एका पुलावरून जावे लागते। हा पूल अरुंद आहे आणि फक्त दुचाकी व लोक जाऊ येऊ शकतील एवढाच आहे। प्रामुख्याने स्थानिक लोक रोजच्या रहदारीसाठी याच पुलाचा उपयोग करतात। तशी या पुलाची अवस्था थोडीशी बिकट झाली आहे, पण पूल मात्र फोटोजेनिक आहे। फोटो फार छान येतात, मी काढून पाहिले म्हणून सांगते। आणि पुलाच्या अडून वाहणाऱ्या पाण्याचे दृश्य तर चकित करणारे आहे, मन प्रसन्न होते हे दृश्य पाहून। आणि निसर्गाच्या भौगोलिकतेचा अंदाज यायला सुरुवात होते। पावसाळ्यात तर नक्कीच या ठिकाणाला भेट दिली पाहिजे। इथून दिसणारा घोरावडेश्वराचा डोंगर आणि मागच्या बाजूने दिसणारा भंडारा डोंगर हे दृश्य तर खूपच अप्रतिम आहे। कुंडमाळा हे इथे तयार होणारा रांजणखळगे यासाठी फेमस आहे। तर आपण पाहूया हे रांजणखळगे कसे तयार होतात। प्रामुख्याने पावसाळ्यामध्ये नदीचा प्रवाह मोठ्या वेगाने वाहत असतो। तर या वाहणाऱ्या मोठ्या प्रवाहामुळे नदी पाण्याबरोबरच मोठ्या प्रमाणात गाळ वाहून आणते। तेव्हा पाण्यासोबतच दगडगोटे देखील वाहून आलेले असतात, म्हणजेच नदी पाण्याच्या प्रवाहाबरोबर दगडगोटे सुद्धा वाहून आणते। तसेच नदीच्या पाण्याच्या प्रवाहामुळे नदीमध्ये खूप सारे असे भोवरे निर्माण होतात आणि याच भोवऱ्यांमध्ये नदीने वाहून आणलेले दगड गोटे गोलगोल फिरत राहतात आणि हेच दगडगोटे गोलगोल फिरून कॉम्पॅक्ट बेसॉल्ट याच्याशी होणाऱ्या संघर्षामुळे रांजणखळग्याची निर्मिती होते। रांजणखळगे यालाच इंग्रजीमध्ये पॉटहोल्स म्हणतात आणि स्थानिक लोक कुंड असे म्हणतात आणि म्हणूनच या जागेला कुंडमाळा हे नाव पडले। गोलगोल फिरून या खोलगट भागाचे अर्धगोलाकार खड्ड्यांमध्ये रूपांतर होते। या रांजणखळग्यांच्या निर्मितीला लाखो वर्षे लागतात। वर्षानुवर्ष चाललेल्या या क्रियेमुळे खड्ड्यांच्या आकारात हळूहळू वाढ होऊन त्यांचे रांजणाकार खळग्यात रूपांतर होते। कुंडमाळा येथे वेगवेगळ्या उंची, आकार व खोलीचे रांजणखळगे आपल्याला पाहायला मिळतात। निसर्गाच्या शिल्पकतेचे एक उत्तमसे उदाहरण आपल्याला येथे पाहायला मिळते। साधारण 500 मीटर अंतर अशा विविध आकारातील खळगे येथे आपल्याला पाहायला मिळतात। तर अशा प्रकारे निसर्गाची कलाकृती तयार होण्यासाठी सुमारे हजारो वर्षांचा कालावधी लागतो। रांजणखळगे हे नदीच्या खनन कार्यामुळे तयार होणारे एक भूरूप आहे आणि तेच पाहण्यासाठी येथे खूप पर्यटकांची गर्दी असते। आठवड्याअखेरीस तर येथे गाड्यांच्या रांगाच रांगा लागलेल्या दिसतात। पावसाळ्यात आणि पावसाळ्यानंतर लगेचच तुम्ही गेलात तर कुंडमाळाच्या निसर्गरम्य परिसर आणि आजूबाजूचे वातावरण मन प्रसन्न करणारे आहे। नदीपात्रातच अरुंद पुलाला लागूनच एक मोठ्या कातळावर कुंडदेवी मातेचे मंदिर आहे। मंदिरातील प्रसन्न वातावरण, बाजूला झुळझुळ वाहणाऱ्या पाण्याचा आवाज आणि छोट्या छोट्या धबधब्यांच्या मधून वाहणारा पाण्याचा प्रवाह एक वेगळीच ऊर्जा देतो। नवरात्रोत्सवात या मंदिरात भाविकांची खूप गर्दी आपल्याला पाहायला मिळते। आता आपण पाहूया कुंडमाळाला जायचं कसं। पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात तळेगाव दाभाडे हे पुण्यापासून सुमारे 40 किलोमीटर अंतरावर आहे। पुण्यापासून अगदी जवळ असल्याने स्वतःची गाडी असेल तर उत्तमच, परंतु येथे जाण्यासाठी मुंबई पुणे जुने महामार्गावर जवळ असणाऱ्या घोरावडेश्वर डोंगराच्या समोरूनच आपण कुंडमाळ्याकडे निघू शकतो। तसेच जर तुम्ही ट्रेनने येण्याचा विचार करत असाल तर बेगडेवाडी हे येथील जवळचे रेल्वे स्टेशन आहे
आणि बेगडेवाडी स्टेशनवरूनच अगदी 2 किलोमीटरवरच कुंडमाळा हे गाव आहे। रेल्वे स्टेशनच्या बाहेर आल्यावर खूप साऱ्या रिक्षा या शेअरिंग बेसिसवर कुंडमाळा येथे घेऊन जातात। तसेच मुंबई ते कुंडमाळा हे अंतर 130 किलोमीटर आहे। तर तुम्ही स्वतःची गाडी किंवा ट्रेनने येथे येऊ शकता आणि बेगडेवाडी स्टेशनवरून कुंडमाळा जाऊ शकता। खूप सारे पर्यटक रेल्वे स्टेशनपासून चालतच कुंडमाळ्याकडे येतात। वीकेंड अखेरीस कुंडमाळाजवळ गाड्यांच्या रांगाच रांगा आपल्याला पाहायला मिळतात। ऐन पावसाळ्याच्या महिन्यात किंवा थोडा पावसाळा संपल्यानंतर येथे कडक पोलीस बंदोबस्त असतो आणि फक्त स्थानिक गावातील रहिवासी रहदारीसाठी येथून जाऊ येऊ शकतात। पर्यटकांसाठी ही जागा या दरम्यान बंद असते। जर तुम्ही कुठून लांबून ट्रॅव्हल करत असाल तर या गोष्टीची दक्षता घ्या। खाण्यापिण्याच्या सोयी देखील इथे उपलब्ध आहेत। छोटासा ब्रिज क्रॉस केल्यानंतर छोटी मोठी हॉटेल्स खाण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतात। तसेच बाजूला इंदोरी गाव आहे, तेथे देखील आपल्याला राहण्याची व खाण्याची सोय मिळून जाईल। कुंडमाळा पाहून झाल्यानंतर आपण आजूबाजूची काही ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांनाही भेट देऊ शकतो, जसे की जवळच घोरावडेश्वर लेणी, घोरावडेश्वराचा डोंगर आणि इथे असलेले शंकराचे मंदिर ही प्रेक्षणीय स्थळे आहेत। सनसेट आणि सनराईज पॉइंट म्हणून घोरावडेश्वरचा डोंगर पर्यटकांसाठी खूपच आकर्षक आहे। त्यानंतर जवळच बिर्ला गणपती मंदिर देखील आहे। रस्त्यावरून जातानाच गणपती बाप्पांची भव्य अशी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते। गाडी पार्क करून आपण गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी चढून वर जाऊ शकतो। जर तुम्हाला ट्रेकिंगची आवड असेल तर तुम्ही इंदुरी किल्ला येथे नक्की भेट देऊ शकता। त्याचजवळ प्रतिशिर्डी शिरगाव येथेही आपण भेट देऊ शकता। तर अशा प्रकारे कुंडमाळा हा व्लॉग इथे संपत आहे। तुम्ही नक्की प्लॅन करा कुंडमाळासाठी आणि तुम्हाला आलेला अनुभव कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। असेच नवनवीन प्रेक्षणीय स्थळांचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तोपर्यंत भेटूया पुढच्या नवीन व्लॉगमध्ये।